श्री स्वामी समर्थ. आज होता गुरुवार आणि माझं रुटीन गुरुवारचं काय असतं ते तुम्हाला माहितीच आहे. जर तुम्ही माझे डेली व्लॉग बघत असाल तर सकाळी आज उठली आणि लवकर देवपूजा करून घेतली. आज झालेलं असं, काल यांची नाईट होती आणि त्याच्यामुळे मग सकाळी काही मला टिफिन वगैरे नव्हता. त्यामुळे मग फक्त शरणवचा टिफिनसाठीच मी उठली होती आणि त्याचा टिफिन वगैरे करून दिला आणि मग लगेचच तो गेल्यानंतर माझं सगळं आवरून घेतलं, आंघोळ वगैरे, आणि मग देवपूजेला लागली. गुरुवारची छान अशी देवपूजा, स्वामींचा अभिषेक, या सगळ्या गोष्टी मी करून घेतल्या आणि श्रीऊची वाट बघत होती, तो कधी उठेल. माझी देवपूजा व्हायच्या अगोदरच श्री उठला आणि आज मी नाश्त्याला बनवले होते भाकरीचे तुकडे. काल मी शिळ्या भाकरी मुद्दाम 2 केल्या होत्या. खूप दिवस झाले ना तुकडेच केले नव्हते आणि श्रीऊला आणि शरणवला दोघांना आवडतात. शरणवला पण टिफिनला मी तुकडेच दिले होते आणि या तुकड्यांची एक मज्जा सांगते, एक स्टोरी सांगते तुम्हाला. आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्हाला हाफ डे असायचा सॅटर्डेला आणि ना मी आणि माझा भाऊ पळत पळत शाळेतून हे तुकडे आणि ताक किंवा दही खायसाठी आम्ही यायचो. दर शनिवारी पप्पांचा उपवास असायचा तर मम्मी आमच्यासाठी ना तुकडे करायची. शुक्रवारचं मुद्दाम जास्त भाकरी करायची आणि मग काय, गेले ते दिवस आणि राहिला फक्त आठवणी. हे तुकडे आम्ही ना शक्तिमान हे कार्टून बघत खायचो दोघं पण. आम्हाला दोघांना कधी आम्ही भेटलो ना तर आमच्या बोलण्यामध्ये नेहमी हे येतं, तुकड्यांचा विषय आला की. त्याच्यानंतर मग मी जेवणाला घातलं, कारण आज सकाळी टिफिन झाला नव्हता तर मला जेवण पण बनवायचं होतं. फक्त भाजी चपातीच केली आणि मग आज भाजी मी तुम्हाला सांगते कशाची बनवली होती. तर आज मी कोल्हापुरी स्टाईल झुणका बनवला होता. आमच्याकडे ना हा खूप फेमस आहे, म्हणजे भाजीला काही नसेल ना तर आम्ही झुणकाच बनवतो, कारण आम्ही कोल्हापूरचे आहोत. तर आमच्याकडे मुंबईला कशी खिचडी बनवतात तसं आमच्याकडे झुणका हा ठरलेलाच असतो. तर मस्तपैकी झणझणीत झुणका केला आणि ना तुकडे आणि झुणका दोन्ही पण माझ्या मुलांना पण खूप आवडतात. चला तर मग लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.